नमस्कार मित्रांनो. आता 8 वाजले आहेत. 8 वाजता मी उठलो आहे आणि जरा माझं रात्री उशीर झाला होता. हात दुखावतो म्हणून फोनमध्ये वाईट टाईमपास करीत बसलेलो आहे. फोन घेऊन टाईमपास करीत आहे. 8, 10, 11:46ला झोपलो आहे आणि ब्रश घेतला आणि बाहेर गेलो आहे सकाळीच आणि मशेरी करू लागलो आहे. बाहेर पुढल्या गेलो तर पुढल्या वातावरण मस्त होता. पुढल्या मशेरी गेलो आहे. मशेरी केलं आहे आणि नंतर ते जर बारीक बारीक पाऊस पडायला लागलो. पटकन मशेरीवरून आटपले तवसरीला पाणी आजीन मग हाक मारला आणि मी ते पाणी भरून गेलं आणि माझ्याकडे 2 हांडे दिले आणि एक हांडं पहिल्यांदा टाकून नेलं आणि दुसरं हांडं परत नेऊ केलं आणि तो परत ठेवलं आणि बाहेर इलंय तर जोरदार पाऊस पडायला लागलो. मी जाणार होतं केस कापू, पण केस कापूचा प्लॅन माझं कॅन्सल करून टाकलं आहे कारण जोरात पाऊस पडतो, बाहेर पडाक देत नव्हतो. मग मी चाललं आहे माझ्या बहिणीत आहे. आता त्यांचं फोनात पाणी गेलेला, तांदळात टाकलेले फोन पाणी चढवते नवीन स्त्री का फोनात जर पाणी गेलं तांदळात टाकायचो फोन. तो आता तांदळात टाकला तो आता काढून जातो आहे फोन. भेटाय त्यांच्याच घराकडे तांदळातनं फोन काढताना. चला आता येईल आहे त्यांच्याकडे. आता बघूया फोनचा काय झाला. आता तांदळातलो काढतो आहे आता मी आणि परत तुमका दाखवते फोन कसं काय झालो होतो. तांदळाचा फोन काढला आहे पण फोन आता ओकेमध्ये झालो, पण तो फोन उजेडच राहतो आहे, तो बनच होत नाही हा फोन. तर मी त्या फोनच्या नादात कंटाळलो आहे. मग आजीशिवाय गजाले मारूक गेले तर आजी बोलली फोनला डॉक्टरकडे नेऊ. मग मी बाहेर येऊन गप बसलोय फोनमध्ये बघित. नंतर थैलो बोको यांचो आमच्या शेजाऱ्यांचो माझ्या बहिणीचो त्याच्याशिवाय खेळत राहिलोय. माका मांजरा कुत्री लय आवडतात. तुमका आवडत असतील तर माका कमेंट करून नक्की सांगा. तर ह्यो एकदम गुडगुडीत हा व त्याच्याशिवायच खेळत राहिलोय. सर बाबा इले बाहेर ते जावचे होते कन्नडीत. त्यांनी काहीतरी रिमोटचा काय बघल्याने रिमोटचोच टीव्हीचो चलत नव्हतो म्हणून ते रिमोट टाकल्याने पिशवीत फोन आणि रिमोट आणि घेऊन चालले कन्नडीत. आजी कोण होता बरा, ती आमका सांगून गेली कळीबिळी करू नको म्हणून. तर मी सांगलं आम्ही लहान नाही हो, मोठी आलो आता म्हणून. तर ती पण त्यांच्यासोबत चालली कन्नडी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? तर मी गेले घरात. तर बहिणीक सांगितलं होता आमच्याकडे चल म्हणून, तर बहीण झाडू मारी होती म्हणून गप बाहेर येऊन मी परत बसलोय. आता आमचो प्लॅन चाललो हा अंडा भात करूचो. तुम्ही पण या आमच्यासोबत अंडा भात खाऊ आणि करूक सुद्धा. नुसता खाऊक जमाचा नाही, करूक सुद्धा व्हाया त्याच्यासाठी मेहनत लागता. आता माझी बहीण आणि आम्ही दोघा प्लॅन करतो. आता यूट्यूबला टाकता काय काय करू काय आता. तर आता आणि ठरवता इले ओमकारचे पप्पा, म्हणजे तो तुम्ही बघला असला माझ्यासोबत असता, तोच व्हिडिओ माझ्यासोबत करतात तोच ओमकार. त्याचे इले पप्पा त्यांच्याशी 4 गजारे मारलं आणि ते इले माझ्या आजीक बघू. त्या आजी बरं नव्हता म्हणून तर आजी गेली आधीच कन्नडी, त्यामुळे त्यांना आजी भेटली नाही. मग ते थैसून जावचं प्लॅन करतात आणि शेवटी निघाले थैसून. मग आम्ही गेलो किचन रूमात आणि आम्ही रेसिपी करू सुरुवात केलो. तर आता जाऊया रेसिपीकडे. चला तर पहिलो कांदा कापूया. आमका करूचो अंडा भात. मग त्याच्यासाठी पहिलो कांदो कापून घेतो. नंतर टोपात तेल ओतायचा. तेल ओतून झाल्यावर नंतर मसाला टाकायचो. हळद टाकायची 1 चमचो आणि मीठ टाकायचा. मीठ काय नंतर कमी पडला तर नंतर टाकू गावता. आधी थोडासा टाकून घ्यायचा. नंतर गॅसवर ठेवायचो टोप आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची. फोडणी देऊन झाल्यानंतर याच्यात कांदो टाकायचो. कांदो टाकून कांद्याची फोडणी द्यायची. चांगली अशी कांदो पूर्ण भाजाक होयो अशी फोडणी द्यायची आणि मग थोड्या वेळाने त्याच्यात मीठ आपल्या हळद काय कमी वाटली ती थोडीशी टाकायची आणि मग त्याच्यात टाकायचा अंडा. तर अंडा भात आपल्या करूचा त्यामुळे अंडा गरजेचा आहे याच्यात. मग अंडा टाकायची. आपल्या वही तितकी अंडी टाकायची म्हणजे आपल्या भाताच्या प्रमाणे. अधिक टाकली तर काहीतरी बरोबर होचं नाही भात. आपल्या प्रमाणातच टाकायचा. मग त्याच्यात भात टाकायचो. नंतर भात टाकून आपण चमचा काढून ढवळायचो पूर्ण ढवळून झाल्यानंतर परत गॅसवर नीट ठेवायचो म्हणजे पूर्ण भात असं भाजाक होयो असं ठेवायचो. आणि नंतर आपलं भात तयार झालो की मग त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी असं भात तयार करून
नंतर खाऊक बसायचा. तर आमचा भात तयार आहे. आम्ही खाऊक बसलो येऊचा. तुम्ही यावा आमच्या आता भात खातो होतोय आम्ही. तर आता तुम्ही खाऊक यावा आमच्यासोबत. बहीण खाऊक सुरुवात केलेली असाच माझ्या आधी, कारण वास मस्त गेलो तिका. तेका खाताना बघून माझ्या तोंडात सुद्धा पाणी सुटला. म्हणून मी त्या घरात गेलो, हळूच एक घास मारून बघलं. ते एकदम मस्त झालेलो हा भात, एकदम चविष्ट झालेलो भात हा. पण मीठ जरा अळणी होता म्हणून वाचा मीठ घातलं आणि शेवटी भात खाऊन झालो. आणि बहीण माझी चवण लावून भात खायचंच होती. आणि पाऊस भरलेलो. तर आता पाऊस गेलेलो हा, बारीक बारीक पाऊस हा अजूनही तसोच. तर आता मी जाते घराकडे. आजीन बकऱ्यांचं साठ माका लोटूक सांगलेलो असा, तो आता लोटूक येतोय. आमच्याकडे बकऱ्यांच्या वाड्याक साठ म्हणतात. तुमच्याकडे तुमच्याकडे साठा काय म्हणतात त्या माका कमेंट करून नक्की सांगा. आणि मी आता जातोय घराक साठ लोटूक. आता आमचं साठ तुमका दाखवतोय कसं होतो. चला जाऊया साठाकडे. तर आता मी इलेलो असं साठाकडे. पण साठाच्या थंय खंय जातं झाडू माका गावत नाही हा. पण झाडू असा पण वसरेक वरती लावलेली होती. आता मी लोटूक सुरुवात करतोय. नाहीतर नाही लोटलोय लवकर तर आजी माका गाडी घालतली या. तर मी लोटतोय आणि पाना बिना सगळी बाहेर काढतोय आणि नंतर लोटून झाल्यावर तुमका दाखवतोय. तर मित्रांनो, फायनली आता 60 लोटून झालेलो असा. तुमका आमचं 60 आवडलो असा तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मी आता जातोय नडूक म्हणजे रान काढूक. तुमच्याकडे नडण्या या शब्दा काय म्हणतात या कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडलो असतो तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता मी रान काढून झालेला असा माझा आणि माडाकवाय भर घातलं आहे. आणि आता जातोय मी घरात बसतो. तर वेदिका जाय होता कपडे धुवूक. तर वेदिका थंय येईला आमच्या घराकडे आणि माका बोलू गेला भूषण चल म्हणून सांगल्यान माका. तर मी म्हटलं चल जाऊया. मग आम्ही दोघा गेलो व्हाळात. मी चाललोय कपडे धुवूक माझ्या बहिणीसोबत व्हाळात. पाणी येईल असताना जोरात. बघूया आता थंय जाऊन आपण पाणी किती येईल आता. फायनली मी येईल व्हाळात आणि व्हाळात पाणी तेवढा नाही हा, कमी हा. कपडे धुण्या एवढा पाणी असा. पण आता कपडे धुक भेटत का बघूया. फडतडीक पाणी लागलेला असा बघा. होय, आम्ही गणपती बसवतो त्या झाडीकडे गणपती बसवतो त्या. तर आमचं व्हाळ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करू विसरू नको. तर माझ्या बहिणीने कपडे धुवूक सुरुवात केलेली असा आणि तर चोळून कपडे धुता. आता पुढे व्हिडिओ बघूया काय काय करता. आता कपडे किती वावत घालता. फायनली माझ्या बहिणीने साडी धुवूक घेतलेली हा आजीची. जमत नाही तरी आपल्यापर्यंत करता काहीतरी प्रयत्न होय. साबून बिबून लावून घासता चोळता सगळी खडे नेल्यान ती बघा भावात घातल्या ना साडी. फायनली कपडे धुवून झालेले असत आणि आम्ही चाललो आता घराक. तर तुम्ही येता चला घराक आमच्या. आता वाय जेवणाचा बघतो, काहीतरी भूक लागली आहे लय जोरात. मगाशी अंडा भात खाल्लेलो असा पण तरी पण जोरात भूक लागलेली असा आमका. तर बघतो आता घराकडे जाऊन काय खाऊ भेटता काय, काहीतरी डबे रापूक होय घरातले खाऊकाचे. चला घराक जाऊया. माझ्याकडनं बहिणीने छत्री घेतल्या ना, माझ्याकडे छत्री होती यांचा चालला घराक. आता मी जाते आमच्या घराक. चला जाऊया घराक. मी घरात येलोय आणि बघतोय तो आजीन केल्यान पिठी मला आवडत नाही म्हणून मी कांदो चिरूक लागले. दुसरी रेसिपी सुरू केलं गोलमुग गुरुची. तर ताटात गोलमुग घेतलं आहे आणि कांदो चिरून झालो आणि गोलमुग धुतलं आहे. एक टोप घेतलं आहे, टोपात तेल ओतलं आहे आणि टोपात मीठ टाकलं आहे. मीठ आणि मसाला टाकलं आहे आणि मग ती कांदो आणि मसाला फोडणी दिलं आहे. फोडणी दिलं आहे आणि त्याच्यात धुतलेलं गोलमुग होतं स्वच्छ धुतलेलं, तो मी टोपात त्यात टाकलं आहे. फोडणी दिलेलं टोपात टाकलं आहे आणि टाकून झाल्यानंतर 2 मिनटं तसंच ठेवलं आहे का. आणि नंतर थोड्या वेळानं परतू सुरुवात केलं आहे. तो पूर्ण कांद्यावर भाजूक द्यायचो आणि शेवटी माझं गोलमुग तयार असा. आणि मी ताट घेतलं आहे आणि जेवूक बसलो आहे. काय तर तुम्ही पण या माझ्यासोबत जेवूक. आणि अशीच रेसिपी बघूची असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. फायनली माझा जेवण झालेला असा आणि तुम्ही लेट केला असेल माका.
तर मी बाहेर गेले पुढे आतमध्ये येऊन बघतात आजी काहीतरी करीत होती. तर बघताय पुढे जाऊन तर तिका कोणतरी अळंबी दिलेली होती. तर अळंबी तुमका माहीत असते कशी असतात ती. तर म्हाका लय आवडतात. तोंडात पाणी सुटला तुमका खावची असते तर लवकर यावा, नाही तर मागासारखं उशीर. आता मी झोपतोय. आता मित्रांनो भेटाया दुपारनंतर झोपान उठल्यानंतर. तर मित्रांनो आता मी झोपान उठलो आहे. आता मला चाललो राजवाडीत जाऊ प्लॅन. आजी गहू दळता पण पाऊस जोरात पाऊस जाऊन दे, मग मी जातले राजवाडीत दळाप घेऊन. तर राजवाडीत भेटाया. तर मी आता चाललो आहे राजवाडीत जाऊचं माझं प्लॅन मी केलं आहे, पण तो आता कॅन्सल केलं आहे कारण पाऊस जोरात केल्यावर बाहेर पडायला देत नाही. बाबा गेले मग दळाप घेऊन. तर मी आता चाललो आहे जे आमचे भिरवंडे घर म्हणजे रोडच्या पलीकडचं घर त्या नेटवर त्यांच्याकडे जातो आहे मी. तर आज जातलं आहे त्यांच्याकडे नेटला, त्याला थंय भेटाया. तर मी नेटवर जाऊच्या भिरवंडेकरांच्या घराकडे गेलो आहे. पण आता मी हवे व्हिडिओ माझा थांबवतो आहे. तर व्हिडिओ आवडलो असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुमका अशीच जर कोकणातली व्हिडिओ बघत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.